रेकॉर्डिंग स्टार्ट करतो बाकीच्यांनी बघून घ्या. आपण डेफिनेशन बघितली होती कशाची, कॉनेक्स सेटची डेफिनेशन बघितली होती. मी तुम्हाला लिहून दिली होती. एखादा सेट कॉनेक्स असेल आपण डेफिनेशन ही लेट जी इनवर्ट स्पेस जर इनवर्ट स्पेस असेल म्हणजे जे लिनियर स्पेस असेल वेक्टर स्पेस असेल. ओके, मग तिचा एखादा सबसेट घेतला या स्पेसचा, समजा मी ए इज अ सबसेट ऑफ एच घेतला तर त्याला आपण कॉनेक्स केव्हा म्हणू. A is a subset of H, then A is said to be convex set. A is said to be convex set. Let H be a inverse space. If A is subset of H, then A is said to be convex set. A is said to be convex set. The set क्या लागतं, xy belongs to जर A घेतला xy belongs to A घेतला implies that implies that tx plus 1 minus t y belongs to S आले पाहिजे. where t काय रियल नंबर आहे. ओके, आणि त्याची रेंज काय आहे म्हणजे 0 to 1 मधला असेल. मग तुम्हाला आता मी एक्झाम्पल घेणार आहे कॉनेक्स सेट दाखवायचं. तर तुम्हाला कॉनेक्स सेट शो करता आला पाहिजे. एखादा सेट जर तुम्हाला बोललं की आता एक्झाम्पल काय कॉनेक्स सेटचं, तरी एव्हरी ओपन सेट इज अ कॉनेक्स सेट. ओके, एव्हरी ओपन सेट इज अ कॉनेक्स सेट, तर तुम्हाला ते शो करता आलं पाहिजे. तर आता इथं कॉनेक्स सेटचा आपण थेरम मध्ये यूज करणार आहे. आता एक काम करा, टी च्या जागेवर व्हॅल्यू 1/2 घ्या. बघा बरं काय येतं, डेफिनेशन काय तयार होते. टी च्या ऐवजी 1/2 घ्या. टी इक्वल टू 1/2 पुट करा. सिंपल आहे ना. काय करायचं आहे, इक्वल टू 1/2 घेतला तर काही x/2 प्लस 1 मायनस 1/2 म्हणजे काय 1/2 म्हणजेच y/2 दॅट इज इक्वल टू x प्लस y/2 बिलॉंग्स टू सॉरी ए घ्या एस घ्या सबसे राशी. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला एखादा सेट कॉन्वेक्स सेट जर दाखवायचा असेल तर याची पर्टिक्युलर व्हॅल्यू काय 0 टी काय लाईज बिटवीन 0 to 1 म्हणजे टी इक्वल टू तुम्ही काही व्हॅल्यू पुट करू शकता. मग टी इक्वल टू मी 1 ऑफ जर घेतला तर माझी डेफिनेशन अशी तयार होईल, x प्लस वाय बिलॉंग्स टू ए. मला शो करायचं x y बिलॉंग्स टू ए घेतला आणि x प्लस वाय बिलॉंग्स टू ए घेतला, हे शो केलं तर काय होईल तुमचा ए काय होईल कॉनेक्स सेट. ओके, मग आता हीच डेफिनेशन आपण इथं थेरम मध्ये यूज करणार आहोत. तर थेरम घेण्या अगोदर आपण एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला कॉनेक्स सेट कसा शो करायचं ते समजेल. ठीक आहे, आधी झाली डेफिनेशन. आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला एक्झामला विचारलं जाऊ शकतं गिव्ह एन एक्झाम्पल ऑफ कॉन्वेक्स सेट. ओके, क्वेश्चन लिहून घ्या. आता आपल्या बुक मध्ये नाही गिव्ह एन एक्झाम्पल ऑफ कॉन्वेक्स सेट किंवा कोणी विचारू पण शकतो तुम्हाला ओरल वगैरे. ठीक आहे, गिव्ह एन एक्झाम्पल ऑफ कॉन्वेक्स सेट. तर आपल्याला माहिती पाहिजे एव्हरी ओपन बॉल इज अ कॉन्वेक्स सेट इन आर. ओके,
Hilbert space. Every open ball is a म्हणजे आपण त्यानंतर शो केल्यानंतर लिंक स्टेटमेंट एव्हरी ओपन बॉल इज अ कॉन्वेक्स सेट इन हिल्बर्ट स्पेस एच. ओके, माझं ओपन बॉलची डेफिनेशन सांगा बरं पटकन. काय असते ओपन बॉलची डेफिनेशन? काय असते डेफिनेशन? जर समजा एक्स वाय तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, ओपन बॉल म्हणजे मी थोडक्यात हा घेतला बॉल विथ सेंटर ए रेडियस आर. हा ओपन बॉल घेतला, ठीक आहे, आर्बिट्ररी ओपन बॉल सेंटर काय ए आणि रेडियस आर. तर मला काय करायचं आहे, आणि हा कशा सबसेट आहे, एक्सचा सबसेट आहे, इन्व्हर्स स्पेसचा सबसेट आहे, ठीक आहे. हे एक्झाम्पल आहे कशाचं, कॉन्वेक्स सेटचं, ते आपल्याला शो करायचंय. मग काय करावं लागेल मला, एक्स वाय बिलॉंग्स टू ए घेतला, ए सबसेट ऑफ एच होता. आता एक्स वाय बिलॉंग्स टू काय घ्यावं लागेल, या ओपन बॉल मधले एलिमेंट घ्यावं लागतील. म्हणजे जर मी असं जर घेतलं एक्स वाय बिलॉंग्स टू ओपन बॉल बी आर. ओके, ओपन बॉल कशावर समजतं, इथे हे जे साइन आहे ना, जर असं असेल तर हा काय होईल, क्लोज बॉल होईल. ओके, ओपन सेट म्हणून काही ओपन बॉल. ओके, तर हा एक ओपन बॉल घेतला, याचे बदले एलिमेंट घेतले एक्स वाय बिलॉंग्स टू बी ऑफ आर. तर मला काय शो करायचं राहील, एक्स बिलॉंग्स टू बी ऑफ आर म्हणजेच काय, नॉर्म ऑफ एक्स मायनस ए लेस दॅन आर, त्याचं मीनिंग असं होतं. आणि वाय बिलॉंग्स टू बी ऑफ आर म्हणजे काय, नॉर्म ऑफ वाय मायनस ए लेस दॅन आर. तर बघा बरं, मला शो काय करायचं राहील, मला हे शो करायचं आणि केव्हा पॉसिबल आहे, x बिलॉंग्स टू b ऑफ a केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा x नॉर्म ऑफ x मायनस a लेस दॅन r असेल तेव्हा. y बिलॉंग्स टू b ऑफ a केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा नॉर्म ऑफ y मायनस a लेस दॅन r असेल तेव्हा पॉसिबल. तसं हा एलिमेंट बिलॉंग्स टू b ऑफ a केव्हा पॉसिबल आहे, our claim is to show our claim is to show okay, our claim is to show tx plus 1 minus 2y belongs to A. tx plus 1 minus t y belongs to तिथे हे काय तुमचा b ऑफ या. म्हणजे हा एलिमेंट जर तुम्ही ओपन बॉल मध्ये दाखवला तर त्याचं मीनिंग काय होईल, तुमचा हा जो सेट आहे तो काय आहे, ओपन आहे. ओके, तर करा बरं ट्राय. म्हणजे तुम्हाला याचा अर्थ काय दाखवावा लागणार आहे, दॅट इज टू शो समजून घेतलेलं खूप सोपे सोपे कन्सेप्ट. दॅट इज टू शो norm of tx plus 1 minus ty is less than r. ओके, हे शो करायचं ना आपल्याला, norm of tx plus 1 minus ty is less than r शो करायचं. मग कन्सिडर करायचं आणि करा बरं शो. तुम्हाला प्रॉपर्टीज यूज करायच्या आहे नॉर्मच्या आणि शो करायचं आहे. 5 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे, करा ट्राय फास्ट. काय करायचंय, शो करायचंय, मग कन्सिडर केलं. दॅट इज इक्वल टू, मग आता इथं काय ऍडजस्टमेंट करायची बघा, आणि लेस दॅन आर आलं पाहिजे. करा, 5 मिनिटं वेळ तुमच्याकडे.
केलं का फोटो काढून ग्रुपवर टाका पटकन. काय काय केलंय तुम्ही ट्राय. नाही जमत आहे का? ट्राय करा. हे बघा ऍडजस्टमेंट कुठं होऊ शकते. तुम्हाला काय करायचं आहे, असं आलं पाहिजे मॉड ऑफ टी इंटू नॉर्म ऑफ एक्स मायनस ए मायनस किंवा प्लस काय येईल मॉड ऑफ 1 मायनस टी इंटू नॉर्म ऑफ वाय मायनस. ठीक आहे. मग काय ऍडजस्टमेंट करावं लागेल बघा. ते म्हणजे त्याच्यात हे नाही, मग तुम्हाला ए शी रिलेटेड टर्मच प्लस मायनस करावं लागेल. समजा टी एक्स मायनस ए घ्यायचं म्हणजे मला इथे काय करावं लागणार आहे, टी ए ऍड करावं लागणार बरोबर, प्लस 1 मायनस टी वाय, तर तिथं प्लस टी ए ऍड करावं लागणार. ओके.
काय होईल बरोबर t into x minus a आता इथे येतं झालं प्लस y minus ty plus e ओके काय करेल t into x minus a plus y minus 1 t जर कॉमन काढला तर y minus a ओके सॉरी आपलं काहीतरी चुकतंय ना इथं मायनस ए लेस देन आर पाहिजे ना झोपले काय सर्व आता करता येईल बघा ऍडजस्ट जर नेक्स्ट स्टेपला tx plus 1 minus t y minus a plus at minus at add and subtract की आता काय होईल बरं याचं युज इथं करायचं tx minus ta plus 1 minus ty minus a plus at t कॉमन काढला काही x minus a plus 1 minus t y आणि minus 1 minus t a आता समजायला पाहिजे आता तर काय राहिलं नाही बघा काय that is equals to t into x minus a ऍडजस्टमेंट काय केली लक्षात आली ना फक्त प्लस a आणि मायनस a त्याच्यात ऍड आणि सबट्रॅक्ट करा t x minus a plus 1 minus t कॉमन काढला काही 1 minus t y minus a into y minus a which is less than or equal to kai t into x minus a plus 1 minus t into y minus a आधी तो खूप जमल सोपं आहे that is less than or equal to 40 that is equals to 40 sorry x minus a normal plus mod of 1 minus t into normal y minus a
that is mod t into norm of x minus a less than काय strictly less than r, okay, plus mod of 1 minus t y minus a norm of y minus a सुद्धा काय less than r, okay, which is less than आता तुम्हाला माहिती आहे t काय in between 0 to 1 ओके, t काय in between 0 to 1, सो t निगेटिव्ह असेल का 0 to 1 मध्ये असेल तर नाही ना, म्हणजे आपण मॉड t च्या ऐवजी t पण घेऊ शकतो, tr प्लस 1 मायनस t काय 0 1 च्या बिटवीन आहे, म्हणजे ती सुद्धा 1 मायनस t सुद्धा काय असणार आहे ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असणार, म्हणजे नॉन निगेटिव्ह असणार आहे, म्हणजे काही r minus tr get cancel, that is less than नाही equal to r, म्हणजेच काय आलं norm of tx minus plus 1 minus ty minus a less than r, hence proof, okay. दिसत नाही का? तसं बघायची काही गरज आहे नाही, तुम्हाला समजलं असेल, कमेंट करा फास्ट, समजलंय का कॉन्व्हेक्स सेट कसा दाखवायचा आहे, तर फक्त प्रॉपर्टीचा यूज करायचा आहे आणि tx plus 1 minus ty हा काय बिलॉंग्स टू दॅट कॉन्व्हेक्स सेट. कमेंट करा फास्ट, समजलं असेल तर, नसेल समजलं तर परत विचारा. कॉन्व्हेक्स सेटची डेफिनेशन आणि कॉन्व्हेक्स सेटचे एक्झाम्पल, म्हणजे आपल्याला नेक्स्ट थेरम घ्या. प्रतीक्षा समजलं नाही का? रेणुका बघा, आपण थोडं स्लोली जातोय कारण तुम्हाला समजलं पाहिजे, फंक्शनल समजून घेतलं तर समजतं. एक एक थेरम मी 2-3 दिवस लावतो, कारण तो तुम्हाला जितकं सिम्प्लिफाय करून देते तितकं सिम्प्लिफाय करायचं मला. ठीक आहे, आता आपण थेरम बघू. थेरम जर विदाउट डेफिनेशन जर बघितला तर काही समजणार नाही, कारण प्रत्येक ठिकाणी कॉन्व्हेक्स सेटची डेफिनेशन यूज केलेली, आणि तुम्हाला जर कॉन्व्हेक्स सेट जर कळत नसेल तर थेरम घेऊन उपयोग नाही त्याचा काही. तर थेरमचे स्टेटमेंट आहे closed convex subset C of A, subset C of inverse space H, inverse space H contains a unique vector of small norm, vector of small
नॉट. ओके. बोर्डवर समजत नसेल तर एक मिनिट लगेच तुम्हाला शेअर करतो. हे बघा हे थेरमचं स्टेटमेंट आहे. हे बघा त्यांनी काय म्हटले प्रूफमध्ये, वी रिकॉल फ्रॉम द डेफिनेशन इन प्रॉब्लेम 35. तो काही प्रॉब्लेम असेल तो त्याच्याशी आपल्याला काय करायचं नाही, पण डेफिनेशन बघा. सिन्स सी इज कॉन्व्हेक्स, कॉन्व्हेक्स जर असेल तर इट इज नॉन एम्प्टी अँड कंटेन्स x प्लस वाय बाय 2 whenever it contains x and y. दॅट मीन्स जी तुम्हाला डेफिनेशन सांगितली मी टी इक्वल टू 1/2, टी इक्वल टू 1/2 जर घेतला तर ती डेफिनेशन तयार होती. ती डेफिनेशन इथं दिली आणि तीच तुम्हाला प्रत्येक ठिकाणी यूज केलेली. ओके, ती गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. कॉन्व्हेक्स सेटची डेफिनेशन. ठीक आहे. आय होप तुम्हाला डेफिनेशन समजले असेल आणि आता आपण त्याचा यूज कसं करणार ते बघू. ओके, परत एकदा बघा मी काय सांगितलं तुम्हाला. कॉन्व्हेक्स सेटची डेफिनेशन काय आहे, एक्स वाय बिलॉंग्स टू जर ए घेतला इथे एस किंवा सी, एक्स वाय बिलॉंग्स टू सी जर घेतला इम्प्लाइज दॅट टी एक्स प्लस 1 मायनस टी वाय बिलॉंग्स टू सी आला पाहिजे. ठीक आहे. बट इथं टी ची रेंज काय, टी बिलॉंग्स टू आर आणि टी काय इन बिटवीन 0 टू 1, इन बिटवीन 0 टू 1. म्हणजे मी 0 टू 1 मध्ये कुठली व्हॅल्यू घेऊ शकतो टीची. मग मी काय केलं, टी इक्वल टू हाफ घेतला, 1 हाफ घेतला, पुट केला दोन्ही ठिकाणी. काय होईल, इम्प्लाइज दॅट टी इक्वल टू 1 हाफ म्हणजे x बाय 2 प्लस 1 मायनस 1 बाय 2 1 बाय 2 म्हणजे y बाय 2 इम्प्लाइज दॅट x प्लस y बाय 2 बिलॉंग टू c. म्हणजे मला हे शो केलं काय आणि हे शो केलं काय, दोन्हीचं मीनिंग काय होतं. दिस इज द डेफिनेशन ऑफ कॉन्व्हेक्स सेट. ओके, माझं जर सी जर कॉन्व्हेक्स सेट असेल तर त्याचा मीनिंग काय होतं, एक्स वाय बिलॉंग्स टू सी जर घेतले तर ही प्रॉपर्टी त्याने सॅटिस्फाय केली पाहिजे. हीच प्रॉपर्टी आपण यूज करणार आहे. म्हणून मी तुम्हाला तीनदा सांगतो. ठीक आहे. आता बघा स्टेटमेंट काय दिली, क्लोज हा वर्ड आहे, हा खूप इम्पॉर्टंट आहे. हा क्लोज वर्ड कशाशी रिलेटेड आहे, तर क्लोज वर्ड हा कॉन्व्हर्जन्सी रिलेटेड आहे. ओके, म्हणजे लिमिट पॉईंटशी रिलेटेड वर्ड आहे तो क्लोज. म्हणजे याचा अर्थ जेव्हा केव्हा स्टेटमेंटमध्ये क्लोज हा शब्द येतो, एखादी क्लोज सबस्पेस असेल, क्लोज कॉन्व्हेक्स सेट असेल, काही असेल, तर तिथं सिक्वेन्सचा संबंध येतो आणि तिथं कोची सिक्वेन्स किंवा कॉन्व्हर्जंटचा संबंध येतो क्लोज. त्याच्यामुळे क्लोज शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. तर तिने काय म्हटलं, क्लोज कॉन्व्हेक्स सबसेट सी कशाचा सबसेट आहे, हिल्बर्ट स्पेस एचचा आहे आणि तो काय कंटेन करतो, युनिक वेक्टर ऑफ स्मॉल नॉर्म. मग मला काय करावं लागणार आहे, एक युनिक वेक्टर कन्सिडर करावं लागणार आहे, सॉरी एक स्मॉल नॉर्मचा वेक्टर कन्सिडर करावं लागणार आहे आणि तो कशा दाखवावा लागणार आहे, सी मध्ये दाखवावा लागणार आहे. ओके, कॉन्व्हेक्स सेट सी मध्ये. आणि तो युनिक आहे. मग युनिकनेस कसं शो करतो ते आपण लास्टला बघू. ठीक आहे. तर मग काय केलं, बुक मध्ये जसं प्रूफ दिलं तसं आपण इथं घेणार आहोत. प्रूफ लेट आता मी काय केलं, मला स्मॉलेस्ट स्मॉल नॉर्म मला वेक्टर पाहिजे, बरोबर. मग मी सेट डिफाइन करताना तसंच केलं पाहिजे ना. मग मी काय केलं, डी घेतला. डी काय आहे, इन्फिमम म्हणजे काय, ग्रेटेस्ट लोअर बाउंड म्हणजे सगळ्यात खालचा बाउंड. ठीक आहे. सेट कसा आहे, कशाचा आहे, नॉर्म ऑफ एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू सी. ओके, म्हणजे
या सी चे जेवढे एलिमेंट आहे, सी चे जेवढे एलिमेंट आहे त्या एलिमेंटची नॉर्म आहे, त्या नॉर्मचा इन्फिमम म्हणजे ग्रेटेस्ट लोअर बाउंड म्हणजेच सगळ्यात शेवटचा बाउंड, म्हणजे तळाचा बाउंड जरी म्हटलं आपण तरी चालेल. मग हा डी, मग आता मला काय करायचं, हा डी कशात दाखवायचा आहे, डी ला म्हणजे डी ला सी कंटेन करतो असं दाखवायचं मला. ठीक आहे. डी काय येणार आहे, डी नॉर्म येणार आहे, नॉर्म. ओके, डी काय येणार आहे, नॉर्म येणार आहे. इन्फिमम कशाचं म्हटलं आपण, नॉर्मचं इन्फिमम म्हटलं, इन्फिमम ऑफ नॉर्म. मग डी काय आहे, स्मॉल नॉर्म आहे असं आपल्याला दाखवायचं. कशामधली, सी मधली नॉर्म स्मॉलेस्ट नॉर्म आहे असं आपल्याला शो करायचं. ठीक आहे. मग बाय डेफिनेशन there exists a sequence. तुम्हाला म्हणलं मी क्लोज जर असेल तर सिक्वेन्स येत असेल, there exists a sequence xn अशी सिक्वेन्स घेतली. आता हा सेट आहे, x बिलॉंग टू c म्हणजे त्याच्यात पॉइंट असणार, बरोबर. मग xn एक सिक्वेन्स घेतली पॉइंटची ऑफ वेक्टर्स इन c, सिक्वेन्स ऑफ वेक्टर्स in c such that ती कुठे टेन्स होते, तिची नॉर्म त्या सिक्वेन्सची नॉर्म डी ला टेन्स म्हणजे टेन्स करते, डी कडे जाते. ठीक आहे. आता मी काय केलं, एक्स कशाची इकडे बघा सिक्वेन्स एक्स ऑफ वेक्टर सी आणि सी काय तुमचा कॉन्वेक्स सबसेट आहे. ओके, सी काय कॉन्वेक्स सबसेट आहे आणि ही सिक्वेन्स कशाची आहे, त्याच्यामधल्या वेक्टरची. मग मी जर दोन वेक्टर घेतले तर ती कशाची एलिमेंट होणार आहे, सिक्वेन्स मधले जर दोन वेक्टर घेतले तर ती कशाची एलिमेंट होणार आहे, कॉन्वेक्स सेटची. आणि ती कॉन्वेक्स सेटची जी प्रॉपर्टी आपण जी बघितली x + y/2 बिलॉंग्स टू सी, ती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करते. ओके, मग मी काय केलं, लेट xn belongs to this sequence. Okay, let xn belongs to this sequence. दोन एलिमेंट घेतली त्या सिक्वेन्स मधली, that means sequence ला बिलॉंग करते म्हणजे कशाला बिलॉंग करणार आहे, xn belongs to c. ओके, त्या सेट मध्ये बिलॉंग करणार. आणि आपल्याला c काय दिलेलं आहे, c इज अ कॉन्वेक्स, c इज कॉन्वेक्स सेट. ओके, कॉन्वेक्स सेट आहे. मग जर एक्स वाय, आता आपण एक्स वाय घेतो, एक्स वाय च्या जागेवर तर काय एक्स एम आणि एक्स एन. मग मी जर एक्स वाय च्या जागेवर एक्स एन जर घेतले तर काय इम्प्लाय करेल ते, जर कॉन्वेक्स सेट सी मधले असेल तर implies that xm plus xn by 2 belongs to काय आहे, cn येईल का, कारण ती कशाची एलिमेंट आहे, कशाची एलिमेंट आहे, कॉन्वेक्स सेटची एलिमेंट आहे, म्हणून ती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करते. आता हे फक्त नंबरिंग आहे, m आणि n नंबरिंग, इथे x1 x2 पण घेऊ शकतो आपण. ठीक आहे, पण आपल्याला कशी सिक्वेन्स दाखवायची त्यासाठी ती नंबरिंग घेतो. आता बघा, हा एलिमेंट कशामधला आला, सी मधला आला. ठीक आहे, हा एलिमेंट कशामधला आला, तुमचे माईक ओपन केले तरी चालतील, म्हणजे कमीत कमी तुम्ही मला रिस्पॉन्स देता की नाही समजा. ठीक आहे, तर अनम्यूट केलं तरी चालेल. ओके, हे बघा, दोन एलिमेंट घेतले एक्स वाय, जसं घेतो आपण तसं xm plus xn/2 belongs to c. ओके, मग आता या सेटकडे लक्ष द्या, d equal to infimum of norm of x belongs to c. आता x belongs to c आणि हा एलिमेंट सुद्धा belongs to c, बरोबर. मग याची जर मी नॉर्म घेतली तर ती नॉर्म ऑब्वियसली काय येणार आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू d. d एक अशी नॉर्म आहे
ही सगळ्यांचा ग्रेटेस्ट लोअर बाउंड आहे. मग सगळ्यात खालचा बाउंड आहे तरी हा बाउंड त्याच्यापेक्षा काय येणार आहे, मोठा येणार आहे. म्हणजेच काय, दॅट इम्प्लाइज नॉर्म ऑफ xm प्लस xn बाय 2 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू d. का बरं येतंय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू d, समजलं ना? कारण d काय तुमचा ग्रेटेस्ट लोअर बाउंड आहे. हा एलिमेंट c चा येतोय, x बिलॉंग्स टू c, आणि नॉर्म जर घेतली तर त्या नॉर्मचा इन्फिमम आहे म्हणजे ग्रेटेस्ट लोअर बाउंड आहे. म्हणजे याच्यामधला c मधला प्रत्येक याची नॉर्म याच्यापेक्षा काय पाहिजे, मोठी, म्हणून. ठीक आहे. काही समजत नसेल तर विचारू शकता. आता आणखी काय करते, आता जो 2 आहे तो काय स्केलर आहे, मग तुम्ही नॉर्मच्या बाहेर घेऊ शकता. म्हणजेच काय 1/2 नॉर्म ऑफ xm प्लस xn ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू d इम्प्लाइज दॅट आपण तिकडे मल्टिप्लाय केला काय किंवा दोन्ही साइडने 2 ने मल्टिप्लाय केलं काय, नॉर्म ऑफ xm प्लस xn ग्रेटर दॅन इक्वल टू 2 टाइम d. ओके, 2 टाइम d. दोन्ही साइडना स्क्वेअरिंग केली, दोन्ही साइडना स्क्वेअरिंग घेतल्यानंतर काय xm प्लस xn स्क्वेअर नॉर्म ऑफ xm प्लस xn स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू 4d स्क्वेअर. 4d स्क्वेअर. कसं चालू स्टेप बाय स्टेप, लक्ष द्या व्यवस्थित. आता मी दोन्ही साइडला मायनस साइन घेतो. दोन्ही साइडला जर मायनस साइन घेतलं तर आपल्याला माहिती, जर समजा असं असेल 3 ग्रेटर दॅन 2, जर दोन्ही साइडला मायनस साइन घेतलं तर -3 ग्रेटर दॅन -2 येईल का -2 ग्रेटर दॅन -3? लगेच साइन चेंज होईल ना, -3 लेस दॅन -2. ओके, सेम इथं मायनस साइन अप्लाय केला म्हणजेच काय आहे, लेस दॅन इक्वल टू -4d स्क्वेअर. ओके, साइन का चेंज झाला, साइन चेंज केल्यानंतर इक्विलिटी का चेंज झाली, समजलं ना? तो डिफरन्स आहे. तर मोठी संख्या मायनस साइन आल्यानंतर काय होते, स्मॉल होते. ठीक आहे. याला इक्वेशन 1 नाव आहे. इक्वेशन 1. आता आपण कालच पॅरलेलोग्राम लॉ बघितला, म्हणजे काल परवा बघितला, सॉरी, बघितला का पॅरलेलोग्राम लॉ? तिथे x y च्या जागी जर मी xm xn जर घेतली तर काय होईल, बाय पॅरालेलोग्राम लॉ. काय होईल, xm xn जर घेतले तर xm प्लस xn ब्रॅकेट स्क्वेअर प्लस xm मायनस xn ब्रॅकेट स्क्वेअर इज लेस दॅन और इक्वल टू का, सॉरी इक्वल टू ना, इक्वल टू 2 टाइम नॉर्म ऑफ x स्क्वेअर xm स्क्वेअर प्लस 2 टाइम नॉर्म ऑफ xm स्क्वेअर. ओके, हा तुमचा पॅरलेलोग्राम लॉ होता जो आपण मागच्या लेक्चरला बघितला होता. ठीक आहे, मी काय म्हणतो, लेक्चर कडे लक्ष द्या. आता काय केलं मी, इथं हा जो ही जी टर्म आहे ती त्या साईडला नेली,
म्हणजे काय होईल नॉर्म ऑफ एक्सियम मायनस एक्सएन स्क्वेअर इज इक्वल टू ती प्लस होती इकडे आल्यावर मायनस होईल म्हणजेच एक्सियम प्लस एक्सएन स्क्वेअर ओके नॉर्म ऑफ एक्सएम प्लस एक्सएन स्क्वेअर समजलं काय केलं इकडची जी एक्सएम प्लस एक्सएन स्क्वेअर टर्म आहे त्या साईडला नेली ओके आता बघा नॉर्म ऑफ एक्सएम स्क्वेअर आणि नॉर्म ऑफ एक्सएन स्क्वेअर दोन्ही काय येणार आहे एक मिनिट which is less than or equal to 2d square plus 2d square आणि ही जी टर्म ही काय येणार आहे less than or equal to minus 4d square okay that implies that is equals to काय 2d square plus 2d square minus 4d square that is 0 म्हणजेच काय होत आहे तुमची ही जी टर्म नॉर्म ऑफ एक्सएम मायनस एक्सएम square tends to 0 implies that norm of xm minus xm tends to 0 as mn tends to infinity याचा मीनिंग काय होतो ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करते म्हणजेच काय तुमचा जी एक्सएन सिक्वेन्स ती काय कोशी सिक्वेन्स XN is a Cauchy sequence in C. Okay. XN is a Cauchy sequence in C. Cauchy sequence ची प्रॉपर्टी ती Cauchy sequence ची प्रॉपर्टी सॅटिस्फाय करते म्हणजे XN काय Cauchy sequence in C. आता आपल्याला सी ला कंप्लीट दाखवायचंय सी कंप्लीट कसं होईल तर बघा एव्हरी क्लोज सबसेट ऑफ कंप्लीट मॅट्रिक्स स्पेस इज कंप्लीट हे स्टेटमेंट तुम्ही वाचला असेल किंवा ऐकलं असेल मॅट्रिक्स स्पेस मध्ये ठीक आहे त्याचा आपण इथे यूज करू शकतो आता तुमची हिल्बर्ट स्पेस तर लक्षात द्या हिल्बर्ट स्पेस म्हणजे काय असते तुमची बनाक स्पेस असते ओके कॉम्प्लेक्स बनाक स्पेस असते आपण डेफिनेशन मध्ये लिहिले मग बनाक स्पेस असेल म्हणजेच काय कंप्लीट मॅट्रिक्स स्पेस असेल ओके मग तुमचा हिल्बर्ट स्पेस काय येते इथं कंप्लीट मॅट्रिक्स स्पेस येते आणि जर तुमची हिल्बर्ट स्पेस जर कंप्लीट मॅट्रिक्स स्पेस येत असेल आणि सी काय आहे सबसेट आहे पण तो कसा आहे क्लोज कॉन्वेक्स सेट आहे म्हणजेच काय क्लोज सबसेट कशाचा कंप्लीट मॅट्रिक्स स्पेसचा मग बाय दॅट डेफिनेशन काय होईल तुमचा सी सुद्धा काय होईल कंप्लीट होईल ओके समजलं as H is a Hilbert space that means H is Banach space and H is Banach space that means H is a complete matrix space and every closed subset of complete matrix space is complete hence C is a complete okay C is a complete so C is a complete since closed subset of complete matrix space H okay closed subset of complete matrix space H and C जर complete असेल
तरी सिक्वेन्स काय येणार आहे तुम्हाला माहिती आहे कंप्लीट मॅट्रिक्स स्पेस मध्ये एव्हरी कोशी सिक्वेन्स इज कॉन्व्हर्जंट ओके इन कंप्लीट मॅट्रिक्स स्पेस एव्हरी कोशी सिक्वेन्स इज कन्वर्जंट तुमचा सी काय येतोय कंप्लीट मॅट्रिक्स स्पेस येतोय ओके म्हणजेच त्याच्यामधली जी कोशी सिक्वेन्स आहे कुठली कोशी सिक्वेन्स ही एक्स आहे ही काय नाही तुमची कॉन्वर्जंट कोशी सिक्वेन्स येणार आहे ओके imply that xn is a convergent sequence in C. Convergent sequence in C. There is, by definition of convergent, there is काय त्याला एखादा लिमिट पॉइंट असेल. There is x belongs to C such that. मग मी काय केलं x हा लिमिट पॉइंट घेतला त्याचा. x belongs to C such that limit n tends to infinity xn equal to C. X. Okay. स्टेप बाय स्टेप कसं चालू आहे समजून घ्या गोष्टी. आता काय कोशी सिक्वेन्स दाखवली. कोशी सिक्वेन्स काय असते कॉन्वर्जंट असते कंप्लीट मॅट्रिक्स स्पेस मध्ये. मग कॉन्वर्जंट असेल तर तिला एखादा लिमिट पॉइंट असेल. मग देयर इज अ लिमिट पॉइंट x belongs to C such that limit n tends to infinity xn is equals to x. ओके. सो आता मी काय केलं नॉर्म घेतली कोणी साईड नॉर्म ऑफ लिमिट n tends to infinity xn is equals to norm of x equals to norm of x. That implies norm of x limit by आपण करू शकतो ठीक आहे लिमिट n tends to infinity norm of xn norm of xn काय घेऊ शकलो कारण नॉर्म काय तुमचं कंटिन्युअस फंक्शन असतं नॉर्म कंटिन्युअस फंक्शन म्हणून आपण लिमिट बाहेर घेऊ शकतो ठीक आहे आता नेक्स्ट काय करता येईल आपल्याला आपण सुरुवातीला जे लिहिलं बघा काय घेतलं सुरुवातीला आपण कॅन्डिडेट आता वाढू राहिले लवकर जॉईन होत चला आजचं लेक्चर इम्पॉर्टंट होतं ठीक आहे आपले लेक्चर 2 दिवसातून एकदा का होता त्याचं कारण असं आहे की एकदाच पण व्यवस्थित घ्यायचं म्हणजे तुम्हाला रोज जरी शिकून ते लक्षात नाही बसलं तरी एका दिवसात ते समजून जातं ठीक आहे तर बघा फक्त डेफिनेशनचा यूज करत चाललोय आपण काय बघितलं सुरुवातीला आपण असं घेतलं नॉर्म ऑफ एक्स एन टेन्स टू डी घेतलं ही सिक्वेन्स काय डी ला टेन्स होते असं आपण सुरुवातीला घेतलं होतं जेव्हा थेरम स्टार्ट केला तेव्हा म्हणजे जेव्हा सिक्वेन्स मांडली त्यावेळेस घेतलं होतं त्याच्यावरून काय येतंय एन टेन्स टू इन्फिनिटी ही जी टर्म आहे ही कुठं टेंड होईल norm of x tends to d okay इथे काय म्हणते since norm of x n tends to d जे आपण सुरुवातीला मानलं होतं ठीक आहे याच्यावरून काय मिळालं आपल्याला norm of x equal to norm of x equal to d म्हणजेच hence x is a vector in C with smallest norm d आपल्याला हे शो करायचं होतं hence x is a vector in C with smallest norm d with smallest norm d okay फर्स्ट पार्ट झाला शो कसा झाला तर आता मी तुम्हाला
फोटो काढून टाकतो जे काही मी नोट्स काढले त्याच्यावरून आता परत एकदा समजून घ्या जे ॲबसेंट होते ते. ठीक आहे, बाकी ते एक्झाम्पल तुम्हाला आता जे प्रेझेंट होते त्यांच्याकडून घ्यावं लागेल, जे एक्झाम्पल मी घेतलं ते. ठीक आहे, ठीक आहे. आता युनिकनेस शो करायचं आपल्याला. नेक्स्ट ही नॉर्म आहे, ही युनिक दाखवायची आपल्याला, जी नॉर्म ऑफ एक्स इक्वल टू टी घेतली. तुम्हाला माहिती युनिकनेस कसं शो करतात, दोन एलिमेंट घ्यायचे, दोन एलिमेंट तेच प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतात असं दाखवायचं आणि दोन्ही इक्वली असं दाखवायचं. ठीक आहे, मग तिथं काय केलं मी, लेट x and x dash be any two vectors x आणि x dash घेतली, be any two vectors आणि दोन्ही काय घेतले, x not equal to x dash. in C such that norm of x equal to t equal to norm of x dash. म्हणजे दोन्हीची नॉर्म काय एकच असते, ती स्मॉलेस्ट नॉर्म एकच असं दाखव कन्सिडर केला. आता काय नाव x डॅश दोन्ही बिलॉंग्स टू C, दोन्ही काय बिलॉंग्स टू C म्हणजे C काय कॉन्वेक्स सेट आहे, दोन एलिमेंट घेतली म्हणजे ती कॉन्वेक्स सेटची प्रॉपर्टी सॅटिस्फाय करते. x प्लस x डॅश बाय 2 बिलॉंग्स टू C, काय C काय कॉन्वेक्स सेट म्हणून. ठीक आहे, मग सिमिलरली मागाशी जसं केलं तसंच काय करता येणार आपल्याला, नॉर्म घेतली की नॉर्म ऑफ x प्लस x डॅश बाय 2 which is काय येणार आहे greater than or equal to d येणार. ओके, implies that 1 by 2 norm of x plus x dash greater than or equal to d, 2 च्या साइडला दिला काय x plus x dash greater than or equal to 2d ओके. ये इक्वेशन 3 नाव दिलं. परत पॅरलेलोग्राम लॉचा यूज केला, दोनदा यूज करतो आपण काय पॅरलेलोग्राम लॉ. norm of x minus x dash is equals to 2 times x square plus 2 times x dash square minus norm of x plus x dash square. सॉरी x dash कशावरून आलं, पॅरलेलोग्राम लॉ वरून आलं. तो लॉ बघून घ्या बरं. हे कशावरून आली स्टेप ती पण मग मी सांगितली होती. ठीक आहे, सेम थिंग अप्लाय करायचे आहे. which is less than or equal to 2d square plus 2d square minus the square in square minus 4d square. कशावरून आलं, याच्यावरून आलं. ठीक आहे, मग जसं केलं तसंच सेम. that is equals to 4d square minus 4d square that is equals to 0 म्हणजे norm of x minus x dash square equal to 0 implies that x minus x dash equal to 0. हे सगळं प्रॉपर्टी यूज करतो ना आपण.
एक्स मायनस एक्स डॅश इक्वल टू 0 झालं तर एक्स मायनस एक्स डॅश इक्वल टू कशावर आलाय नॉर्मच्या प्रॉपर्टीज बरं का लक्षात ठेवा एक्स मायनस एक्स डॅश इक्वल टू 0 implies that काय x equal to x dash these are the uniqueness proof कोणाला काही शंका घ्यायच्या विचारू शकतात कोणाला काही अडचण असेल पूर्ण करून तुम्हाला एकदम सुटसुटीत करून सांगितलं आहे ठीक आहे बरेच जण लेक्चर संपत आलं की मग जॉईन होता मग त्याचा जॉईन होऊन काही फायदाच नाही ना